नमस्कार मित्रांनो, वाय मराठी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कोणकोणत्या या ठिकाणी लाभार्थ्यांना 2025मध्ये घरकुलाचा लाभ भेटणार आहे. तसेच घरकुलच्या लाभामध्ये काही निधी वाढ झालेला आहे का, काही पैशामध्ये बजेटमध्ये काही वाढ झालेली आहे का, बऱ्याचशा लाभार्थीकडून या ठिकाणी चर्चा होत आहे की 2025मध्ये जे आहे ते जी रक्कम आहे घरकुलाची, त्या घरकुलाच्या रकमेमध्ये घरकुल या ठिकाणी सध्या महागाई झाल्यामुळं या ठिकाणी जे आहे ते घरकुल आहे ते पूर्ण होत नाही आहे. त्यामुळं काहीतरी रक्कम वाढलेली आहे का? त्यानंतर 2025मध्ये कोणकोणत्या लाभार्थ्यांना घरकुल मिळणार आहे? त्यानंतर त्यांची लिस्ट कशी बघायची आहे? तुमचं नाव आलं आहे की नाही कसं बघायचं आहे? तुम्ही जर प्रस्ताव दिला असेल किंवा तुमचं नाव कसं बघायचं आहे तुम्ही घरी बसल्या बघू शकतात. तुम्हाला हप्ता पडला आहे की नाही? आणि जर पडला असेल तर कोणत्या बँकेमध्ये पडला आहे? किती तारखेला पडला आहे? आणि ही संपूर्ण तुमची डिटेल ही आपण तुम्ही घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून बघू शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघायची गरज नाही आणि कुठेही जायची गरज नाही, कोणालाही विचारायची गरज नाही. आमचं नाव आलं आहे की नाही असं विचारायची गरज नाही. तुम्ही ऑनलाईन तुमच्या घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून जे आहे ते तुमचं नाव चेक करू शकतात. व्हिडिओ संपूर्ण बघा. चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर या ठिकाणी आपण पहिल्यांदा बघूयात की घरकुलाची लिस्ट कशी बघायची आहे आणि त्यानंतर तुमचं किती रुपये आलेले आहेत, कुणाला आलेले आहेत, किती तारखेला आले आहेत, कोणत्या बँकेत आले आहेत, हे संपूर्ण डिटेल तुम्हाला मी पुढं सांगणारच आहे. तर ह्या वेबसाईटची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिलेलं आहे. तिथून तुम्ही डायरेक्ट ह्या वेबसाईटवर येऊ शकतात. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर एज म्हणजेच या ठिकाणी शेवटचं ऑप्शन जे आहे त्या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे एज. तर या ठिकाणी जे आहे ते बेनिफिशरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन हे ऑप्शन तुम्हाला सगळ्यात शेवटला खाली मिळेल. त्या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते क्लिक करायचं आहे. तर आपण या ठिकाणी क्लिक करूयात. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे. खाली स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला तुमचं जे आहे ते राज्य निवडून घ्यायचं आहे. आपण महाराष्ट्रामध्ये आहोत त्यामुळं महाराष्ट्र जे आहे ते निवडून घेऊयात. महाराष्ट्र निवडल्यानंतर तुम्हाला जे आहे ते तुमचा डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे, म्हणजे जिल्हा निवडायचा आहे. तर आपण या ठिकाणी जे आहे ते जिल्हा निवडून घेऊयात. आता जिल्हा निवडल्यानंतर आपण काय करूयात, या ठिकाणी जे आहे ते आपला तालुका निवडून घेऊयात. तालुका निवडल्यानंतर आपण जे आहे ते या ठिकाणी तालुका निवडूयात. त्यानंतर तसेच जे आहे ते या ठिकाणी आपण गाव निवडूयात. संपूर्ण जे आहे ते डिटेल तुम्हाला माहिती मिळणार आहे. गाव निवडलेलं आहे. त्यानंतर जे आहे ते आपल्याला वर्ष निवडायचे की कोणत्या वर्षामधलं आपल्याला जे आहे ते लिस्ट बघायची आहे. तर या ठिकाणी संपूर्ण दिलेलं आहे लिस्ट. तुम्हाला कोणत्या वर्षातली लिस्ट बघायची आपण ते पाहू शकतो. तर आपण 2023-24मधली बघूयात. 2023-24मध्ये क्लिक केलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला कोणत्या योजनेचं या ठिकाणी म्हणजे कोणत्या योजनेमध्ये आपल्याला नाव आलं ते चेक करायचं आहे. तर ह्यामध्ये भरपूर योजना आहेत. पहिली योजना जी आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण. आणि त्यानंतर भरपूर आणखीन घरकुलच्या योजना आहेत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात आदमी जमाती आवास योजना, त्यानंतर अटल बांधकाम कामगार आवास योजनासुद्धा या ठिकाणी ह्या ऑप्शनमध्ये दिलेले आहे. अटल बांधकाम कामगार आवास योजना. तसेच त्यानंतर बाबासाहेब भीमराव आंबेडकर आवास योजना. त्यानंतर जे आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खाली आणखीन योजना आहेत. या ठिकाणी जे आहे ते भरपूर घरकुलाच्या आवास योजनेचे दिलेले आहेत. तर तुम्ही या ठिकाणी मोदी आवास योजना, या ठिकाणी मोदी आवास योजना आहे. मुख्यमंत्री आनंदोदय आवास योजना. भरपूर योजना आहेत. तुम्ही या ठिकाणी तुम्हाला ज्या योजनेमधील नाव बघायचं आहे त्या ठिकाणी तुम्ही नाव निवडू शकतात. या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात. या ठिकाणी पाहू शकतात रमय आवास योजना फॉर एसी ही योजना आहे. तुम्हाला ज्या म्हणजे ह्यातून नाव निवडायचं आहे योजनेतून त्या योजना तुम्ही या ठिकाणी निवडूयात. तर आपण या ठिकाणी जे आहे ते प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण हे निवडून घ्यात. आपण निवडलं आहे प्रधानमंत्री आवास योजना. त्यानंतर कॅप्चा भरायचा आहे. कॅप्चा या ठिकाणी टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर जे आहे ते आपल्याला खाली ऑप्शन दिलेला आहे सबमिटचा. या ठिकाणी सबमिटचा ऑप्शन आहे. त्या सबमिट ऑप्शनवरती जे आहे ते क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपण कॅप्चा टाकलेला आहे आणि कॅप्चा टाकल्यानंतर जे आहे ते तुम्ही या ठिकाणी खाली पाहू शकतात. या ठिकाणी आपल्याला डाउनलोड जर करायचं असेल तर डाउनलोड पण आपल्याला जे आहे ती फाईल डाउनलोड करता येईल. डाउनलोड एक्सेलमध्ये आणि डाउनलोड PDF असे दोन स्वरूपात आपल्याला जे आहे ती ही फाईल जी आहे ती आपल्याला डाउनलोड करता येत आहे. आणि संपूर्ण आपल्याला नावं आणि संपूर्ण जर चेक करायचे असतील तर या ठिकाणी खाली आपण पाहू शकतात. तर या ठिकाणी क्लिअर तुम्ही पाहू शकतात नावं आलेली आहेत. किती नावं आहेत, भरपूर या ठिकाणी नावं दिसून येत आहेत. आणि या ठिकाणी जे आहे तुम्हाला
साईटला तुमचं नाव येत आहे, दिसत आहे या ठिकाणी. नाव त्यानंतर जे आहे ते या ठिकाणी क्लिअरली तुम्ही पाहू शकतात. जे आहे तुम्हाला किती रुपये भेटलेले आहेत, कधी भेटलेले आहेत, घरकुलाचे किती रुपये भेटले आहेत, त्यानंतर हप्ता भेटला आहे का नाही, हे संपूर्ण डिटेल या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी जे आहे ते आपल्याला जो साईटचा इमेज नंबर आहे तो आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. तुमचं जेही नाव असेल त्यासमोरचं कॉपी करून घ्या नंबर, आणि कॉपी केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी साईटला यायचं आहे. आणि या ठिकाणी क्लिक केल्यानंतर जे आहे ते तुम्ही क्लिक करून तुम्हाला खाली यायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला जे आहे तुमचा एंटर करायचा आहे, जो आपण कॉपी केलेला नंबर होता तो नंबर या ठिकाणी टाकलेला आहे. आणि नंबर टाकल्यानंतर आपल्याला डबल या ठिकाणी कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा आपण टाकून घेऊयात. कॅप्चा टाकलेला आहे, आणि कॅप्चा टाकल्यानंतर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी सबमिट ऑप्शन दिलेला आहे. आणि जर चुकलं असेल तर या ठिकाणी खालच्या साईडला रिसेट पण दिलेला आहे. पण आपण बरोबर टाकलं आहे, त्यामुळे आपण सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करूयात. या ठिकाणी सबमिट केलेलं आहे, आणि सबमिट केल्यानंतर जे आहे ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात. तर या ठिकाणी संपूर्ण तुम्हाला तुमची बँक कोणती, तुम्हाला हप्ता कधी पडला आहे, संपूर्ण पाहायला मिळत आहे. तर या ठिकाणी क्लिअर पहा. बँकेचं नाव जे आहे ते या ठिकाणी पाहू शकतात, बँक ऑफ इंडिया. आणि त्यानंतर जे आहे ते खाली तुम्ही पहा, तुम्हाला हप्ते किती पडलेले आहेत हे पण या ठिकाणी दिसून येत आहे. आणि हप्ते कधी पडलेत ह्याची तारीख पण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तुम्ही या ठिकाणी खाली पाहू शकतात, जे आहे ते तारीख दिलेली आहे, आणि पैसे किती रुपये पडलेत, कधी पडलेत, हे संपूर्ण तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटते. आणि त्याची जी तारीख आहे ती तारीख या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात. संपूर्ण तुम्हाला जी आहे ती माहिती भेटते. या ठिकाणी तुमचे हप्ते किती पडले आहेत, किती तारखेला जमा तुमचा हप्ता बँकेमध्ये झालेला आहे, संपूर्ण तुम्ही या ठिकाणी तुमची जी आहे ती हिस्टोरी चेक करू शकतात. त्यामुळे तुम्हाला कोणालाही विचारायची गरज नाही की आमचे नाव आलेलं आहे की नाही, नाव कधी येणार आहे, आणि हप्ता कधी पडणार आहे, किंवा कोणत्या बँकेमध्ये आमचा हप्ता जमा झालेला आहे, किती रुपये जमा झालेला आहे, ही संपूर्ण डिटेल जी आहे तुम्ही घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही चेक करू शकता. त्याची काही अडचण येणार नाही तुम्हाला. व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण माहिती समजली असेल. आणि या ठिकाणी 2025मध्ये भरपूर घरकुलं आलेले आहेत. कोणाकोणाला घरकुलं मिळणार आहेत हे संपूर्ण आपण घरकुलाची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती देत जाणार आहोत. त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती सांगणार आहे. कोणाला घरकुलाची काय अडचण किंवा कुठलं कागदपत्र कमी असतील, घरकुलाचा लाभ कसा घ्यायचा, घरकुलाची फाईल कशी भरायची, ही संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला भेटत राहणारच आहे. त्यामुळं व्हिडिओ संपूर्ण पाहत चाला. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. पुढचे पण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आणि तुम्हाला जर आपलं तुम्हाला जर तुमच्या बँकेमध्ये किंवा कुठेही हप्ता जमा झाला असेल, आणि तुम्हाला या ठिकाणी चेक करायचं असेल ऑनलाईन पद्धतीने तुमचा घरकुलाला हप्ता पडला आहे की नाही, तर आपण अशा प्रकारे चेक करू शकतो. तुम्हाला कुठल्याही घरकुलाबाबत माहिती पाहिजे असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. त्या कमेंटचं उत्तर देण्याचा प्रयत्न करीन, किंवा त्याबद्दल एखादा व्हिडिओ सेपरेट बनवेल. संपूर्ण तुम्हाला एकदम माहिती या ठिकाणी आपल्या चॅनलवरती घरकुलाबाबत भेटणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, भेटूत अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून ठेवा. आणि असेच व्हिडिओ पाहत राहा. भेटूत नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.